राहता नगरपालिकेची निवडणूक संपली आणि त्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झालेली आहे। तुम्ही बघत आहात या ठिकाणी विस्पुते ज्वेलर्स या ठिकाणी JCB लावलेला आहे। नगर परिषदेचे कर्मचारी आहेत, काही अधिकारी पण आहेत आणि या ज्या एक्स्ट्रा पायऱ्या आहेत या एक्स्ट्रा पायऱ्या तोडण्याचं काम राहता नगरपालिकेने सुरू केलंय। या वार्डातून ज्यांनी निवडणुका लढवल्या त्यापैकी कोणी नगरसेवक आजी माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, परंतु नागरिक देखील हे कामकाज करताना त्यांची जी जागा आहे ती सोडून पाडण्यास परवानगी देत असल्याचं दिसत आहे। किंबहुना स्वतःचं जी काही स्टीलच्या पुढे घेतलेल्या पायऱ्या आहेत त्या सुद्धा काढण्यासाठी या ठिकाणी परवानगी देण्यात येत आहे। तुम्ही बघू शकता। काय सांगाल? काय काही नाही, नगरपालिकेने जी अतिक्रमणाची मोहीम हातात घेतलेली आहे याला पेठेतनं कोणाचा विरोध नाही आहे आणि सर्व पेठेत राहणारे जे लोक आहेत यांना समंजसपणाने सगळे समजूत काढून व्यवस्थित सांगून कशाने आपल्याला बी रहदारीला अडचण येऊ नये। आता समोर जे अतिक्रमण चालू आहे, स्वतः माझ्या घराचं अतिक्रमण 2 पायऱ्या स्वतःहून मी काढत आहे, असं सगळ्यांना समंजसपणे सांगून जिथे अडी अडचण आहे त्यांचं काहीतरी निवारण करून व्यवस्थितपणे अतिक्रमण काढलं जाईल। याच्यात कोणाचाही रोष नाही आहे, याच्यात कोणाचाही भूमिका नाही आहे, कोणाचाही विरोध राहणार नाही। काही नागरिकांची अशी अडचण आहे की त्यांचे टॉयलेट देखील तुटले जात आहेत। त्यांचं म्हणणं आहे रस्त्यातले पोल काढण्याऐवजी प्रथम घराचं किंवा टॉयलेटचं पाडकाम का करतायत? नाही, पोल वगैरे काढलेत ना, जे पोल अडचण येतात। हा जो पोल आहे समोर उभा हा पोलीस स्टेशनचा पोल आहे, तो आम्ही अर्ज देऊन त्याला व्यवस्थित साईडला घेणार आहे आणि ज्यांचा टॉयलेटचा विषय आहे हा 100% काढणार नाही आहे। लोकांना कोणाला त्रास होईल असं नगरपालिका कुठलंही काम करणार नाही। आम्ही साहेबांना किंवा जे अधिकारी आहेत त्यांना विनंती करून व्यवस्थितपणे सगळं पार करत आहोत आणि काही लोक त्याचा 1च्या 2 उलटापालटा करतात, त्या गोष्टीला आमचा काही रोष नाही, त्यांनी त्यांचं काम करावं। बाकी आमचा बी सहयोग जे आहेत गावातले वर्ग आणि नगरपालिका दोघांच्या समंजसपणाने जे योग्य आहे ते आम्ही करणार आहेत आणि या गोष्टीला सगळेजण तयार आहेत। म्हणजे यामध्ये जे कायदेशीररित्या जे अतिक्रमण आहे ते निश्चितच हटवलं जाणार आहे। कायदेशीर नाही, कायदेशीर केलं तर TP प्लॅन प्रमाणे फार मोठा विषय आहे, पण गावामध्ये ज्या काही थोड्याशा आता अडी अडचणी आहेत पेठेमध्ये सगळं अतिक्रमण काढणं पॉसिबल नाही आहे। तर जे आता आपण तात्पुरतं जे आपण लोकांना सुविधा देऊ शकतो, थोडीफार स्पेस तयार होईल या हिशोबाने आपण अतिक्रमण काढत आहोत। पण काही लोक असं म्हणतात की ठराविक लोकांचंच अतिक्रमण काढलं जाते, काहींच्या बाबत भूमिका वेगळी घेतली जाते। अतिक्रमण आताशी सुरुवात झालेलं आहे असं काहीच नाही आहे। आताशी फक्त 3 जणांच्या पायऱ्या काढल्या आहे, गणपती मंदिराचं अतिक्रमण काढलं आहे, आता माझ्या घराचं अतिक्रमण काढलंय, सुरुवात आहे आताशी। अजून तो पुढे फार अतिक्रमण निघायचं काही विषय नाही आहे, कोणाचाही विरोध नाही आहे। तुम्हाला बोलणारे चुकीचे बोलताय, अतिक्रमण सुरू झालं आताशी, ह्याचं काढलं नाही त्याचं काढलं नाही असं कोणाचंच नाही आहे। इथं सगळ्यांशी तुम्ही संवाद करू शकता। निश्चितच राहत्यातील अतिक्रमणांचा विषय हा अतिशय महत्त्वाचा होता। अनेकदा जागरूक नागरिकांनी देखील तक्रारी केलेल्या होत्या। नामदार राधाकृष्ण विखे पाटील किंवा माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी देखील राहता शहरातील पेठेतील ज्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स जायला जागा नाही किंवा मोठ्या वाहनांना अडथळा निर्माण होतोय अशी अतिक्रमणं प्राधान्यानं काढण्यात येत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। गॉडफादर मीडियासाठी प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, राहता।